ची चित्र स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. नक्कीच न्यू संघर्ष स्पोर्ट्स बंगलापाडा आयोजित ही स्पर्धा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. तर मैदानावरती जाऊया. सामना सुरू आहे. लगेचच सामना सुरू होतो. एका बाजूने पाहायला मिळते तो म्हणजेच पेलार संघ, तर दुसऱ्या बाजूने पाहायला मिळतोय फलंदाजी करणारा संघ अर्थातच सह्याद्री स्पोर्ट्स नागले संघ. नक्कीच सलामीच्या सलामीवर मैदानावरती पाठवून दिले गेले ते म्हणजे सह्याद्री स्पोर्ट्स नागले संघाच्या मार्फत स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो तो म्हणजेच विशाल, तर नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो तो म्हणजेच शेखर तुंबडा. तर गोलंदाजी मार्गावर विशाल दळवे आलाय गोलंदाजी मार्गावर. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिले षटक घेऊन पॉवर प्लेचं बंधनकारक षटक घेऊन विशाल लगेचच पंच सामना सुरू करायचा आहे. लगेचच सामना सुरू करायचा आहे. विशाल गोलंदाजी मार्गावर पहिल्या षटकासाठी विशाल याला बोलवलं गेलंय. स्ट्राईक एंडवर फलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजेच नक्कीच जी नोची पट्टी आहे ना ती खूप बाहेरची आहे, पिचच्या बाहेरची, कारण पिच आपल्याला शॉर्ट पद्धतीचा पाहायला मिळतोय. तर बघूया गोलंदाजी मार्गावर विशाल, त्याच्या विरोधात स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय तो म्हणजेच विशाल टू विशाल. बघूया विशाल विरुद्ध विशाल असं खूप कमी वेळेला मित्रांनो आपल्याला मैदानावरती घडत असताना पाहायला मिळतोय की फलंदाजाचं नाव सुद्धा तेच असते आणि गोलंदाजाचं नाव सुद्धा. बघूया कोणता विशाल कोणत्या विशालवर भारी पडतोय. यावेळेस नंतर पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू फाईन लेग क्षेत्र निवडलं गेलंय. चेंडू वेगाने चाललाय, सरकतोय. यष्टीरक्षक यावेळेस मात्र फक्त पाहण्याचं काम करतो. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. चेंडू क्षेत्ररक्षकाला चकून निघून जातोय सीमा पार. आता मात्र या चौकाराच्या मदतीने धावफलक वाढतंय. धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजेच 8च्या घरामध्ये. विचार केला तर विशाल याच्या विरोधात आता मात्र आक्रमण केलं गेलंय. यावेळेस मात्र विशालच्या विरोधात पाहूया काय घडलंय. चेंडूला फक्त हवेत फ्लिक केला गेला होता. क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षक करतोय. पाहता पाहता 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाही. या 2च्या मदतीने आता मात्र धावफलक वाढलंय. कोणताही गडी न गमावता धावफलकावर धावा पाहायला मिळते ते म्हणजेच 10च्या घरामध्ये. चांगली सुरुवात म्हणता येईल. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी आता मात्र फलंदाजी करणारा संघ अर्थातच पेलार संघ करतोय. चांगल्या पद्धतीने सुरुवात करतोय. पेलार संघाच्या विरोधात मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच नागले संघ फलंदाजी करतोय. चुकीची दुरुस्ती नागले संघ आता मात्र चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय मैदानावरती. यावेळेस काय घडलंय. ओहो, अप्रतिम स्ट्रोक. मनगटातली ताकद, टायमिंग, प्रॉपर कनेक्शन. चेंडू निघून जातोय पॉइंट मधून. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. नक्की जेव्हा मित्रांनो तुम्ही अशा प्रकारचे स्ट्रोक खेळताना तेव्हा चेंडूवरची तुमची नजर
अचूक असणे गरजेचं आहे. नक्कीच चेंडू आणि बॅट मध्ये कनेक्शन चांगल्या पद्धतीचं झालं. त्यानंतर मित्रांनो आपण पाहिलं पॉईंट रिजन मध्ये चेंडू निघून गेला अगदी गोळीच्या वेगाने. चेंडू बॅटवर आल्यानंतर सरळ सीमारेषेच्या बाहेर नजर आला. वन बॉम्ब चेंडू निघून गेलाय चौकारासाठी. आता मात्र धावफलकामध्ये वाढ झाली आहे. धावफलक 14च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. जबलेस पाहूया पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मात्र वन बॉम्ब चेंडूला कलेक्ट करेल. जोपर्यंत फेकी करेल एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याची संधी त्या ठिकाणी मात्र प्राप्त झाली होती. संधीचं सोनं करतायत या दोनच्या मदतीने. आता मात्र संघाचं धावफलक वाढतंय जाऊन पोहोचते. म्हणजे एका षटकाच्या समाप्तीनंतर 16च्या घरामध्ये चांगली सुरुवात म्हणता येईल. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी, हिट फलंदाजी. नक्कीच गोलंदाजावर आक्रमण केलं गेलं. विशाल याचा पुरेपूर समाचार उचलला गेला. नक्कीच जर विचार केला तर फलंदाजी करत असताना स्ट्राईक एंडला विशाल आपल्याला पाहायला मिळाला. विशाल यांनी 6च्या 6 चेंडू फेस केले. विशालच्या विरोधात विशाल पाहायला मिळाला. विशाल याने धावफलकावर धावा स्वतः संघासाठी लावल्या गेल्या ते म्हणजे 16. कोणताही गडी अजूनपर्यंत गमावलेला नाहीये. आता मात्र वैयक्तिक पहिलं नक्कीच एक ओव्हर प्रथम षटकाचं पॉवर प्लेच आहे. नक्कीच 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये एकच षटक पॉवर प्लेचं मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. कारण हे नियम प्रत्येक ठिकाणी लागू आहेत. 4 षटकांच्या सामन्यामध्ये पहिले षटक पॉवर प्लेचं असतं आणि ते पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता मात्र पॉवरफुल फलंदाजी. कोणता गोलंदाज मोर्चावर लावला गेला अर्थातच आपल्याला पाहायला मिळतो. योगेश पिळाना गोलंदाजी मार्गावर आलाय. आमच्या व्हीआयपी डाईच्या एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले. तर त्याच्या विरोधात शेखर स्वतःच्या इनिंग मधला पहिला चेंडू फेस करण्यासाठी शेखर याने अजूनपर्यंत कोणताही चेंडू फेस केला नाहीये. पॉवर प्लेचं बंधनकारक षटक समाप्त झालंय. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी मात्र आरंभ झालाय. योगेश गोलंदाजी मार्गावर आलाय. यावेळेस मात्र दूरवरच्या रनअप वरून यावेळेस मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळाला. त्या ठिकाणी मात्र फलंदाजाने नक्कीच बॅकफुटला थांबून मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूमध्ये वेग होता पण लेंथ लाईन टप्प्यावर नियंत्रण नव्हतं. पंचांच्या दोन्ही हात समांतर रेषेमध्ये पाहायला मिळाले. अव्वंतरच्या स्वरूपात एक धाव ऍड होते धावफलकामध्ये. धावफलक जाऊन पोहोचते म्हणजे 17च्या घरामध्ये. आता मात्र योगेश याला चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर 16 धावा खर्च केल्यात. यावेळेस मात्र काय घडलंय. यावेळेस मात्र गतीने चकवलं गेले. भन्नाट वेगाने चेंडू हाताला गेला. चेंडू पडल्यानंतर वेगाने निघून जातोय. फलंदाजाच्या आशा अपेक्षा चित्त करत सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव स्वरूपात आता मात्र चेंडू हाताळला गेलाय. फलंदाजाला चकवलं गेलंय. यावेळेस मात्र फलंदाजाला या ठिकाणी मात्र बॅकफुटला ढकललं जात आहे. चांगली गोलंदाजी योगेश याच्या मार्फत. वेगवान गोलंदाजी करतोय योगेश पुन्हा एकदा. यावेळेस मात्र योगेशच्या विरोधात तेवढाच तगडा शॉट. वन बॉम्ब चेंडू निघून जातोय. गॅप मध्ये एंटर केलाय. 4 धावांसाठी चौकार. स्ट्रोक जडला गेलाय. आता मात्र नक्कीच शेखरच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक आलाय. अगदी चेंडूला सीमा पार मात्र सीमारेषेचं दर्शन घडवलं गेलं. चेंडू निघून गेला सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. आता मात्र योगेश याच्यावर आक्रमण केलं जातं. योगेश याचा चांगला चेंडू हाताला होता. योगेश याने पहिला वाईट चेंडू हाताला. त्यानंतर मात्र निर्धाव स्वरूपात चेंडू हाताळला गेला. त्यानंतर आता हा मात्र चौकार आलाय. यावेळेस मात्र काय घडलंय. पुन्हा एकदा चकवलं गेलंय. नक्कीच गुडलेन स्पॉटवर चेंडू हाताला गेला होता. चेंडू पडल्यानंतर वेगाने निघून जातोय. नक्कीच फलंदाजाला वारंवार स्ट्रगल करण्यासाठी आता मात्र या ठिकाणी मात्र स्ट्रगल करतोय फलंदाज. चांगली गोलंदाजी. एक तुमारी तो एक अमारी. आता मात्र योगेश सांगत असताना मैदानावरती चांगलं प्रदर्शन पाहायला मिळतंय. धावफलक आता मात्र थांबलं जातंय. मित्रांनो आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलंय. ते म्हणजे अर्थातच 21च्या घरामध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतंय. कोणताही गडी अजूनपर्यंत गमावलेला नाहीये. यावेळेस मात्र स्ट्रोक चांगला आहे. काय घडलंय पाहूया. क्षेत्ररक्षक आहे चांगल्या पद्धतीने स्टॉप केला गेलाय. एक धाव पूर्ण पाहता पाहता 2 धावा सहजरित्या पूर्ण. आणि अगदी या 2 धावांच्या मदतीने आता मात्र धावफलकामध्ये वाढ होते. धावफलक 23च्या घरामध्ये जाऊन पोहोचतंय. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ ऑन सनसेट. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल कोणत्या क्षणी काय होईल ते काहीही सांगता येत नाहीये. म्हणून मित्रांनो क्रिकेटमध्ये कधीही मीपणा करू नका, गर्व करू नका. आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता आपली आक्रमकता मैदानावर सिद्ध करा. यावेळेस मध्ये स्वतःची आक्रमकता सिद्ध करणारा हा एवन क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक अगदी गॅप मध्ये विराट कोहली स्टाईल मध्ये कव्हर रिजन मध्ये चेंडू सीमा पार धाडलाय. 4 धावांसाठी चौकार.
मित्रांनो स्वतःची एक ओळख बनवा, स्वतःचा एक दर्जा बनवा, नव्हे तर स्वतःचा एक ब्रँड बनवा, नव्हे तर स्वतः एक ब्रँड बना. कारण मित्रांनो मार्केटमध्ये कॉपीपेक्षाही जास्त किंमत ही ब्रँडला दिली जाते. जर काय बनायचं असेल ना मित्रांनो तर गेम चेंजर बना. नक्कीच यावेळेस मात्र वेगवान चेंडू, अतिशय भन्नाट वेगाने चेंडू हाताला गेलाय. फलंदाजाला पुन्हा एकदा बॅक फुटला ढकलले गेलंय. त्या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारची रूम दिली जात नाहीये. पंचांचा इशारा आलाय षटक समाप्तीचा. या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र धावफलकावर धावा पाहायला मिळतात, त्या म्हणजे अर्थातच 25च्या घरामध्ये. चुकीची दुरुस्ती, ऍक्च्युली सेकंडला चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. नक्कीच ठिकाणी 2 धावा आल्या, त्यानंतर मात्र चौकार आला. त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू आला. शेवटचा 27 धावा धावफलकावर लागल्या गेलेत. कोणताही गडी अजूनपर्यंत गमावलेला नाहीये. चांगल्या स्थितीमध्ये जर विचार केला तर फलंदाजी करणारा संघ मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. ताबडतोब फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. अर्थातच एका बाजूने पाहायला मिळतं म्हणजेच विशाल, तर दुसऱ्या बाजूने पाहायला मिळतं म्हणजेच शेखर. योगेश षटक समाप्त झाले. पाहूया आता मात्र तिसऱ्या षटकासाठी कोणता गोलंदाज मोर्चावर लावला जात आहे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे, कारण दोन्ही फलंदाज भन्नाट फॉर्म मध्ये, अगदी टच मध्ये दोन्ही फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. खास करून विशाल याची बॅट मैदानावरती तलपली आहे. तोच विशाल मात्र स्ट्राईक एंडवर त्याच्या विरोधात गोलंदाजी मार्गावर उमेश याला लावलं गेलंय. उमेश खुताडे विपक्ष आपल्याला पाहायला मिळते. विशाल कोंदे. यावेळेस पाहूया काय घडलंय. अगदी अप्रतिम स्ट्रोक खेळला गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूर वळून आलाय. तेवढंच चांगलं स्टॉप, तेवढीच चांगली फेकी, पण 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाही. चांगल्या पद्धतीने कव्हर केलं गेलंय, चेंडूला गॅदर केलं गेलं. त्या ठिकाणी मात्र नक्कीच तोपर्यंत 2 धावांनी यावेळेस मात्र धावफलक हल्लं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे, ते म्हणजे 29च्या घरामध्ये. नक्कीच विशाल याचं राहणं खूप गरजेचं, कारण विशाल याचा जर विचार केला, विशाल जर शेवटच्या षटकापर्यंत थांबला तर नक्कीच धावफलकावर 50+ नेण्याची ताकद ठेवतो विशाल. स्ट्राईक एंडवर जो फलंदाज आहे तोच आपल्याला पाहायला मिळतो विशाल. तर गोलंदाजी मार्गावर उमेश चांगल्या पद्धतीने पहिला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. तोच उमेश गोलंदाजी मार्गावर व्हीआयपी डायच्या एंड कडून. यावेळेस मात्र फलंदाजापासून दूर ठेवलं गेले. काय घडलंय, पंचांचा इशारा आलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये पाहायला मिळत आहेत. नक्कीच आता मात्र अवांतरच्या स्वरूपामध्ये धावफलक वाढतंय. अवांतर धावा कमीत कमी देणे खूप गरजेचं, कारण समोरच्या संघाकडे तेवढीच चांगली गोलंदाजी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर धावा आता मात्र वाढून होत आहेत, जाऊन पोहोचतात म्हणजे 30च्या घरामध्ये. उमेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. यावेळेस मात्र अंधाधुंदी स्ट्रोक, अंधारात यावेळेस मात्र बाण चालवण्याचा प्रयत्न. एस बॅटची कडा घेतली गेलीये का? पंचाचा इशारा आलाय फलंदाज बाद. आता मात्र बॅक टू द डगआउट. विशाल चांगली फलंदाजी करत होता मैदानावरती. आता मात्र बॅटची कडा घेतली गेली, बॅटचं चुंबन घेतलं गेलंय आणि विशाल याला डगआउटला पाठवलं गेलंय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानावरती जात असताना डावखुऱ्या शैलीचा फलंदाज अर्थातच मैदानावरती चाललाय. भावेश मैदानावरती चाललाय. भावेश ठाकरे मैदानावरती चाललाय. अर्थातच उमेश आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय, चांगली कसून गोलंदाजी करतोय, किफायती गोलंदाजी करतोय. तर मैदानावरती भावेश न्यू बॅट्समन एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. उमेशच्या विरोधामध्ये आता मात्र भावेश खेळताना दिसेल. पण गेम फास्ट करायचे, कारण आजचा दिवस मित्रांनो आपल्याला महत्त्वपूर्ण दिवस पाहायला मिळते. आजचा दिवस या स्पर्धेमधील पहिला दिवस आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला नक्कीच एक टॉप 3 मध्ये एक संघ प्रवेश करताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. उमेश यावेळेस मात्र डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी उमेश यांनी केली आहे, कसून गोलंदाजी करतोय उमेश मैदानावरती. अजूनपर्यंत जर उमेश याचा विचार केला तर उमेश यांनी धावा खर्च केले ते फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केले गेलेत उमेशच्या मार्फत. 2 चेंडू हाताळले गेलेत उमेशच्या मार्फत आणि धावा खर्च केले ते म्हणजे 3. आता मात्र चांगली गोलंदाजी म्हणता येईल तिसऱ्या षटकामध्ये उमेशच्या मार्फत. पाहूया यावेळेस मात्र उमेशच्या विरोधात तेवढाच तगडा फलंदाज भावेश आता मात्र स्ट्राईक एंडवर आलाय. डावखुऱ्या त्याचा फलंदाज पाहायला मिळतोय. पाहूया उमेश गोलंदाजी मार्गावर यावेळेस मात्र व्हीआयपी डाईच्या एंड कडून पंच लगेच सामना सुरू करायचा. वेळेच्या संदर्भात बाण ठेवायची, कारण मित्रांनो वेळ ही कुणासाठी थांबत नाहीये.
ज्याने घड्याला बनवला त्यासाठी सुद्धा मित्रांनो वेल थांबली नाही. आणि तर तुमच्यासाठी काय थांबेल या ठिकाणी मात्र वेलेच्या संदर्भात बाण ठेवलं गेलंय. गोलंदाज उमेश गोलंदाजी मार्गावर भावेश साठी नवीन आलेला फलंदाज भावेश स्वतःच्या इनिंग मधला पहिला चेंडू फेस करण्यासाठी. वेलेस मात्र काय घडलंय, अप्रतिम गोलंदाजी, आता मात्र चांगली गोलंदाजी. आता मात्र उमेश चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळतो त्या ठिकाणी मात्र शरीरावर चेंडू आदलतोय तोपर्यंत कोणत्याही प्रकारची धाव घेण्याची संधी त्या ठिकाणी नव्हती. मात्र निर्धाव स्वरूपात चेंडू आळलाय त्या ठिकाणी मात्र. जर विचार केला तर आता मात्र उमेश चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, स्वतः संघाला पूर्णपणे कमबॅक करून देतोय आणि कमबॅकची गरज नक्कीच होती. कमबॅक मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये व्हायलाच हवा, मग ते आयुष्याचं खेळ असो अथवा क्रिकेटचं खेळ. कमबॅक ही जीवनामध्ये महत्वपूर्ण गोष्ट आहे. अप्रतिम चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, एक्सलंट डिलिव्हरी, मॅग्निफिसंट हिट. या वेळेस मात्र भावेश याला पूर्णपणे जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय, पूर्णपणे बॅकफुटला ढकललंय. बॅक टू बॅकचे 2 चेंडू निर्धाव. भावेश आता मात्र दडपणात. चांगली गोलंदाजी आता मात्र उमेशच्या मार्फत म्हणता येईल. यावेळेस मात्र काय घडलंय, एस पंचांकडे अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. बॅटची कडा घेतली गेली आणि आता मात्र भावेश याला डगआउटला पाठवलं गेले. भावेश बॅक टू द डगआउट. उमेश कसून गोलंदाजी करतोय, किफायती गोलंदाजी करतोय. मित्रांनो म्हटलं होतं उमेश आता मात्र चांगली गोलंदाजी, स्वतःची आक्रमकता सिद्ध करतोय उमेश मैदानावरती. भावेश बाद झालाय, नवीन फलंदाज मैदानावरती आलाय अर्थातच अजय. यावेळेस मात्र काय घडलंय, स्विंग अँड मिस. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने काटा बदली करतो डावखुऱ्या, त्याचा फलंदाला अक्षरशः बांधून ठेवलंय. आणि आता मात्र या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा पाहायला मिळतात, त्या म्हणजेच 30च्या घरामध्ये पूर्णपणे बॅकफुटला ढकललं गेलंय. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. उमेश याच्यासाठी एकदा टाळ्या व्हायला हव्यात. अप्रतिम गोलंदाजी उमेशाच्या मार्फत. शेवटच्या षटकासाठी कोणता गोलंदाज मोर्चावर लावला जातोय, महत्वाची गोष्ट आहे. कारण स्लॉग ओव्हरचं षटक आणि स्लॉग ओव्हर मध्ये नक्कीच मोठे स्ट्रोक केलावे लागतील, चांगली गोलंदाजी करावी लागेल जर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला कमीत कमी धावांपर्यंत रोखायचं असेल तर. विचार केला 3 षटकामध्ये धावा झाले ते म्हणजेच 30. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळेल ते म्हणजेच उमेश याच्या मार्फत. आता मात्र शेवटच्या षटकासाठी गोलंदाजाला मोर्चावर लावलं गेले, अर्थातच आपल्याला गोलंदाज पाहायला मिळते तो म्हणजेच किरण. किरण कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, की किरणच्या विरोधात स्ट्राईक एंडला असलेला फलंदाज अर्थातच सलामीला आलेल्या सलामीवर आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे शेखर कशा प्रकारे फलंदाजी करतोय किरणच्या विरोधात. किरण टू शेखर, शेखर टू किरण. किरण या वेळेस मात्र व्हीआयपी डाईज एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. गोलंदाज किरण. यावेळेस मात्र काय घडलंय, पंचांकडे अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद अजून एक यावेळेस मात्र डगआउटला.
संदेश आले आले जाता मात्र गोलंदाजाला संदेश देतोय की मी तुझ्यावर आक्रमण करू शकतोय आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवलं गेलंय. स्वतःच्या इनिंगची आता मात्र सुरुवात करतोय. संदेशच्या बॅटमधून हा चौकार आलाय. अगदी कव्हर रिजन मध्ये हा चौकार ठोकला गेला होता. संदेशच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा संदेश साडी पुन्हा एकदा उडवलाय. यावेळेस मात्र अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडूला फेकून देतो. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम स्ट्रोक. त्यावेळी मॅच बॉल आलेला आहे, तो लगेचच घ्यायचा आहे. नक्कीच संदेश आता मात्र अक्षरशः तुटून पडलाय. दोन चेंडूमध्ये संदेशचा जर विचार केला तर धावफलकावर दोन चेंडूमध्ये संदेश वैयक्तिक 10 धावांवर गेलतोय. संघाचं धावफलक नेमून ठेवले संदेशाने, ते म्हणजेच 41च्या घरामध्ये. आता मात्र ताबडतोब फलंदाजी करतोय. अक्षरशः तुटून पडलाय, गरजलाय, बरसलाय, धमाके करतोय. धमाका धमाका. आणि आता मात्र धमाका करत असताना मैदानावरती संदेशची बॅट तलपली गेली आहे. दोन चेंडूंमध्ये 10 धावा धावफलकावर लावले गेलेत संदेशाच्या मार्फत. पुन्हा एकदा किरणच्या विरोधात संदेश, संदेशच्या विरोधात किरण. पुन्हा एकदा यावेळेस मात्र खोलवर टप्प्या चेंडू तेवढा चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी मात्र चुकी करतोय, खराब क्षेत्ररक्षण करतोय. त्याच्याच मदतीने यावेळेस मात्र 2 धावा पूर्ण, सहजरित्या 2 धावा पूर्ण. आणि आता मात्र या 2च्या मदतीने धावफलक वाढतंय, जाऊन पोहोचते ते म्हणजे 43च्या घरामध्ये. अगदी जर विचार केला तर संदेश आता मात्र नक्कीच असे जे किरण होते ते किरण आता मात्र मैदानावरती आणत असताना संदेशच्या बॅटमधून चांगली फलंदाजी होते. संदेश वैयक्तिक फलंदाजी करतोय. 12 वर संघाचे धावफलक नेमून ठेवले ते म्हणजे 43च्या घरामध्ये. किरण गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा. या ठिकाणी मात्र काय घडलंय, पंचांचा इशारा आलाय. नो चेंडू. येस, त्या ठिकाणी मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कनेक्शन तेवढं चांगलं होत नाही. एकदा पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 3 धावा पूर्ण. आता मात्र या 4 धावांच्या मदतीने धावफलक वाढतंय. धावफलक जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 47च्या घरामध्ये. उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. फ्री हिट वर पाहूया डावखुऱ्या त्याचा फलंदाज एखादा हिट मारतोय का. सुपर डुपर हिट या ठिकाणी मात्र फलंदाजी करावी लागेल. या चेंडूवर एखादा मोठा हिट आला तर 50+ धावसंख्या जाताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर धावा पाहायला मिळते ते म्हणजे 47. गोलंदाज किरण आता मात्र महागडा ठरत असताना या षटकामध्ये. यावेळेस मात्र अगदी उडवलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, अप्रतिम झेल. त्या ठिकाणी मात्र फ्री हिट आहे. नक्कीच फ्री हिट वर यावेळेस मात्र काय घडलंय. येस, यावेळेस मात्र तिसरी धाव घेण्याच्या नादात आता मात्र फलंदाज बाद झालाय. बॅक टू द डगआउट फलंदाज चाललाय, अर्थातच अजय बॅक टू द डगआउट.
क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय, मिस फिल्डिंग करतोय त्या ठिकाणी. मात्र पाहूया काय घडलंय. 2 धावा पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालवलाय त्या ठिकाणी. मात्र काय घडलंय, ओव्हर थ्रो. काय घडलंय पंच त्या ठिकाणी. मात्र एस फलंदाज सेफ मध्ये पोहोचलाय आणि धावफलकावर धावा या पळून काढल्या त्या म्हणजे 5 धावा पळून काढल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे त्या ठिकाणी. मात्र फनी मोमेंट मैदानावरती पाहायला मिळाला मित्रांनो. खूप कमी वेळेला फनी मोमेंट्स मैदानावरती मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत असतात आणि या ठिकाणी मात्र काही त्याच प्रकारे फनी मोमेंट पाहायला मिळाला. नक्कीच मित्रांनो, क्रिकेटमध्ये सर्व काही घडताना आपण पाहतोय मित्रांनो. क्रिकेटमध्ये एका चेंडूमध्ये 6 धाव होताना पाहतोय, तर 6 चेंडूमध्ये 1 धाव होताना सुद्धा मित्रांनो आपण पाहिलंय. एका चेंडूमध्ये मित्रांनो मात्र आठवतंय आताच गेल्या वीक मध्ये एक सामना झाला होता. जयेश पाटील याचा संघ होता ग्रामीणचा, अर्थातच मित्रांनो ओली संघ होता. अंतिम सामना होता क्वार्टर फायनलचा मित्रांनो आणि अंतिम सामन्यामध्ये 1 चेंडू आणि 11 धावांची गरज होती. त्या ठिकाणी मात्र नक्कीच प्रसिद्ध गोलंदाज होता आणि प्रसिद्धीने त्या धावा खर्च केल्या होत्या. पिंपळशेत या संघाचा संघनायक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. काश्मीरा संघ आणि पिंपळशेत दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर यायचं आहे. काश्मीरा संघाचा संघनायक आलेला आहे, लक्षात घ्या. चला या मॅच कडे आपण जाऊया. 24 चेंडू आणि 58 धावांची गरज. 24 चेंडू आणि 58 धावांची गरज. यानंतर जो मॅच असणार आहे पिंपळशेत विरुद्ध काश्मीर या दोन संघ दरम्यान, मी विनंती करेन या मॅचचा टॉस करण्यासाठी सन्माननीय श्री मेघनाजी जाधव मॅन फ्रॉम बंगलापाडा यांच्या हस्ते या मॅचचा टॉस करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या पेलर संघ. चला मैदानामध्ये आपण टॉस करतोय. जोपर्यंत दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातात आपल्या टीव्ही स्क्रीनवरती तुम्हाला बघायला मिळतात आमच्या या स्पर्धेचे न्यू संघर्ष बंगलापाडा संघाचे आयोजक जे आहेत ते आयोजक टॉस करताना सामना सुरू होतो. यानंतरचा जो सामना असेल पिंपळशेत विरुद्ध काश्मीरा या दोन संघ दरम्यान, दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. नाणेफेकीचा कौल झालाय, कोणाच्या बाजूने लागलाय नाणेफेकीचा कौल, तर तो पिंपळशेत या संघाच्या बाजूने. फलंदाजी स्वीकारलेली आहे. थँक्यू, हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. आपला प्रवेश शुल्क द्यायचंय आणि चेंडू चॉईस करायचा आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतात. ते म्हणजे पिंटू आणि उमेश ही जोडी. तर भावेश ठाकरे द फ्युचर ऑफ नागले क्रिकेट हा खेळाडू आपण जर बघितलं फलंदाजीमध्ये जास्त कारगर साबित झाला नव्हता, मात्र गोलंदाजी चांगली आहे त्याच्याकडे. मी भरपूर लहानपणापासून या क्रिकेटरला बघतोय आणि मी म्हणेन सर्वात चांगले क्रिकेट त्याने दर्शवलंय. आज मात्र त्याच्या संघाला त्याची चांगल्या गोलंदाजीची गरज आहे, कारण की पेलार संघ एक अनुभवी संघ आहे, त्यांच्याकडे चांगला क्रिकेट आहे. सिटी क्रिकेटमध्ये
चांगलं काम ते करताना आपल्याला बघायला मिळतात वसई विरार पूर्व पट्ट्यामध्ये पेलार परिसर हा एक नक्कीच क्रिकेट जिथे भरपूर खेळलं जातं, मग ती मोपासची टुर्नामेंट असो किंवा मग धानीव किंवा नाही पेलार, भरपूर क्रिकेट त्या परिसरामध्ये खेळलं जातं. फलंदाजी मार्क होते पिंटू, डावऱ्याचा फलंदाज. वॉटा डिलिव्हरी जबरदस्त चेंडू. सोहेल तन्वीर स्टाईलने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू. काय जबरदस्त सुरुवात केलंय भावेश याने. भावेश ठाकरे याला आपण पाहू शकतो आपल्या टीव्ही स्क्रीनवरती, तो बघायला मिळत असेल. जर्सी नंबर 46 पवेलियनच्या बाजूने गोलंदाजी मार्कवर. चेंडू पडल्याच्या नंतर खाली राहतोय. अगोदरचा चेंडू जर आपण पाहिला तर थोडासा पुढे आतळला होता, मागे आतळला होता, जो की थोडासा शॉर्ट पिच डिलिव्हरी. आताचा हा चेंडू आपण पाहिला थोडासा पुढे, म्हणजे बॅटिंग क्रीजच्या आसपास हा चेंडू पिच होताना बघायला मिळाला. मात्र दोन्ही चेंडूचा रिझल्ट सेम आहे. निर्धाव चेंडू, फ्लाइट डिलिव्हरी, स्ट्रेट खेळाय. नाही नाही नाही, हा षटकार आलाय. षटकाराने अकाउंट उघडला. एक फलंदाजी जसं पाहिलं होतं की सुरुवातीचे दोन चेंडू चांगल्या पद्धतीने खेळता आले नव्हते, मात्र तिसरा चेंडू जो खेळण्याचा प्रयत्न केला होता अतिशय चोख प्रत्युत्तर या गोलंदाजीला दिले गेलाय. पद्धत ते केलंय. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू काही विशाल येण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू पर्यंत पोचू शकला नव्हता. काही काळ चेंडू हवेमध्ये होता, झेपावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आपण पाहू शकला की चेंडू एक धाव देऊन गेला. धाव फलक पुढे सरकवला जातोय, जाऊन पोहोचतोय. हॅलो, ते म्हणजे 7 या धावसंख्येवरती. भावेश ठाकरे आतापर्यंत 4 चेंडू त्याने हाताळले, 7 धावा दिल्यात. त्यामध्ये 2 चेंडू हे निर्धाव चेंडू समाविष्ट आहेत आणि एका चेंडूवरती षटकार तर एका चेंडूवरती सिंगल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पवेलियन बॉक्स एंडच्या बाजूने गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. चेंडू खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाली. नजर नव्हती चेंडूवरती, नजर हटी. दुर्घटना मात्र जास्त मोठी घडलेली नाहीये, मात्र काही जास्त धावा घेण्याचा प्रयत्न झाला असता, मिडल ऑफ द बॅट चेंडूला घेतलं असतं तर कदाचित या चेंडूवरती 2 पेक्षा जास्त धावा मिळवता आल्या असत्या. मात्र इथे आपण बघतोय की आय थिंक 22च्या रूपाने एक धाव मिळते. धावफलक पुढे सरकला जाते, जाऊन पोहोचतोय तो 8 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पिंटू यांचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू टाकलाय. शतरक्षक आहे, चांगलं शतरक्षण झालंय वाईड स्लॉप लॉंगॉन क्षेत्रामध्ये. 2 धावा मला वाटतं मिळाल्या. 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो 10 या धावसंख्येवरती. पहिलं षटक समाप्त झालं, पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या झाली ती म्हणजे बिनबाद 10. जाऊया एक सुंदर असं गाणं ऐकूया, त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या बाजूने लक्ष केंद्रित करूया. किस्सा आपण बघतोय नागले या संघाच्या मार्फत गोलंदाजी करत असताना वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय, तो म्हणजे सुनील राऊत. सुनील जर्सी नंबर 18 आणि कोण विसरणार आहे हा 18 हा जर्सी नंबर. या आजच्या जगातील इंटरनॅशनल क्रिकेटचा महान खेळाडू विराट कोहलीचा जर्सी नंबर आपल्याला बघायला मिळतो. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू खाली शतरक्षक आहे. आत्मविश्वास स्वतःवरती दिसतोय, मात्र त्या आत्मविश्वासावरती अति आत्मविश्वास झाला असं म्हणावं लागेल. जसं म्हटलं जातं की तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स हा असावा, मात्र ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. त्याच्याच मधला हा एक प्रत्यय आलाय. नागले संघाला एक विकेट मिळता राहिलाय. मी म्हणेन तर इथे लखने साथ दिलाय त्या पेलार संघाला.
धावफलक पुढे सरकला 12 या धावसंख्येवरती. ओव्हर डिलिव्हरी तेवढाच चांगला फटका अलॉन द कार्पेट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत एक धाव या ठिकाणी मिळाली. एका धावेनं धावफलक पुढे सरकवला जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 13 या धावसंख्येवरती. अतिशय रंगतदार स्थितीमध्ये हा मॅच. मित्रांनो हे मैदान जर आपण बघितलं जून आंदोरकीचं मैदान आणि स्पर्धा आहे ती म्हणजे बंगलापाड्याची. कुठनं कुठे हे क्रिकेट कोणाला घेऊन आलाय आणि ते कशा पद्धतीने क्रिकेट खेळलं जात आहे हे नक्कीच तुम्ही या लाईव्ह टुर्नामेंटच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता मित्रांनो. न्यू संघर्ष बंगलापाडा यांच्या मार्फत आयोजित केलेला हा उपसरपंच चषक 2022 हे देखणं आयोजन तुम्हाला बघायला मिळत आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे नागले विरुद्ध पेलार. नागले संघाने धावसंख्या बनवली ती 57-58 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. ओ हो 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 भरपूर मोठा चेंडू भरपूर येस एक चांगला चेंडू दर्शवलाय. थोडंसं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं प्रेक्षकांना सुद्धा खेळाडूंना सुद्धा आम्हाला सुद्धा. मात्र पंच या ठिकाणी आपला कौल देतात. एक निर्धाव चेंडू दर्शवला जातोय. एक बाउन्सर या ठिकाणी दर्शवलाय. हवेमध्ये चेंडू चेंडू खाली शतरक्षक स्वतः गोलंदाज आणि या ठिकाणी फलंदाज बाद. पिंटू हे बाद झालेत. जातोय मी म्हणेन ही जी धावसंख्या ती पेलार संघाला जास्त जड जाऊ नये. मात्र असेच जर विकेट पडत राहिले तर पेलार संघ अडचणीमध्ये येताना दिसेल आणि गोलंदाज जो सुनील राऊत आलाय तो चांगली गोलंदाजी करताना दिसेल. नागले विरुद्ध पेलार असा चालू असलेला सामना 58 धावांचं लक्ष गाठायचं आहे. ओ हवेमध्ये चेंडू पुन्हा एकदा तोच शतरक्षक आणि प्रयत्न सुद्धा तसाच. मात्र इथे आत्मविश्वास दुणावलाय आणि फलंदाजाला त्याने बाद केलाय. नितेश नावाच्या खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक सिनियर नितेश आणि एक ज्युनियर नितेश असं म्हणावं लागेल कारण की जो पहिला आलाय तो सिनियर असं आपण म्हणू शकतो. आणि ऑन हॅट्रिक हवेमध्ये चेंडू होता मात्र चेंडू प्रेक्षकांच्या हातात जाईल खेळाडूंच्या नाही. या ठिकाणी षटकार आलाय. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर धावसंख्या आल्या होत्या 10. या षटकामध्ये 9 धावा आल्यात आणि ऑन हॅट्रिक आला होता हा गोलंदाज सुनील. क्या बात आहे. इथे मात्र कमबॅक केलाय तो म्हणजे पेलार या संघाने. कारण की षटकार मारून त्याने दर्शवलेला आहे की आमच्याकडे नक्कीच भरपूर डीप फलंदाजी आहे असं त्याने दर्शवलंय. कारण की 4थ्या क्रमांकाचा फलंदाज येऊन जर हा षटकार खेचतोय याचा अर्थ आपण पाहू शकतो 3ऱ्या-4थ्या खेळीवरती नक्कीच त्यांच्याकडे चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. रुपेश मेढे या संघाचा एक खंबीर पिलर म्हणून ओळखला जातो. चांगली गोलंदाजी रुपेश याच्याकडे आहे. मात्र त्या चांगल्या गोलंदाजीला आज इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागणार आहे. आर्थिकदृष्ट्या चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण जर हे सुरुवातीचे 2 षटकात 19 धावा आल्यात आणि त्यानंतर आपण पाहू शकतो जी धावसंख्या तुम्हाला रचलेली आहे ती राखायची असेल तर इथे चांगल्या गोलंदाजीची गरज आहे. ओ सुरेख फटका सुरेख फटका षटकार. चेंडू 11 चेंडू मध्ये 33 धावांची गरज.
11 चेंडू 33 धावा. फलंदाजी मार्कवरती फलंदाज अतिशय चांगली कामगिरी करतोय नितेश. दोन्ही नितेश नावाचे खेळाडू आहेत. मात्र आमच्या स्कोररला प्रश्न आहे की कुठल्या नितेशच्या नावावरती या 6 धावा लिहायच्या. ते थोडंसं लक्ष ठेवावं लागेल. नितेश जाधव आणि नितेश पिलाना. ओ अपील. आणि या ठिकाणी काय घडलंय तर फलंदाज मला वाटते क्लीन बोल्ड झालाय. पंच या ठिकाणी चर्चा करतील. यस, पंच स्क्वेअर लेग पंच म्हणतात की हा फलंदाज बाद आहे. यस, थोडस नाट्यमय क्रिकेट बघायला मिळालं होतं आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो फलंदाज बाद झालाय. नितेश पिलाना हा बाद झालाय. थोडस नाट्यमय क्रिकेट बघायला मिळालं होतं. फलंदाज थोडासा सफळ झाला होता त्यामुळे बाळाराम यांना इथनं दिसलं नव्हतं. त्यामुळं आपण पाहू शकलो की स्क्वेअर लेग पंचांच्या इशाऱ्याची वाट बघत होतो आपण. नवीन फलंदाज पंकज मैदानाच्या आतमध्ये येतात. मात्र पंकज यांना स्वतःच्या हातामध्ये हा आता सूत्र ही घ्यावे लागतील या सामन्याची. अडचणीमध्ये सापडलाय पेलार संघ. अजून सुद्धा 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे. 58 धावांचं टार्गेट जर पाहिलं तर 25 धावा धावफलकावरती लागल्या. त्याचाच अर्थ 33 धावांची गरज. क्या बात आहे. रंगतदार स्थितीमध्ये मॅच मी म्हटलं होतं की एक भरवशाचा खेळाडू आहे रुपेश. आणि रुपेश याने इकॉनॉमिकल गोलंदाजी ही चांगली करावी लागणार आहे. 10 चेंडू 33 धावा. राईट आर्म ओर द विकेट. गोलंदाजी मार्क वरती रुपेश. स्पिन चेंडू थोडासा गोलंदाजी ऑफ स्पिन पद्धतीने हाताळला जातोय. म्हणजे चेंडू पडल्याच्या नंतर आपण पाहू शकतो काय घडतंय तर थोडासा चेंडू आतमध्ये पडला होता. मात्र पंकज यांना अजून सुद्धा चेंडू जे गरज मला वाटते धावांची आहे ती 33 आणि
वरती या कॅच वरती नक्कीच म्हणेन की ऐसे कॅच लपकते नाही चिपक जाते है, तशाच पद्धतीचा कॅच बघायला मिळाला हितेश याच्या मार्फत आणि त्याची नोंद केली जाते आमच्या स्कोररच्या डायरीमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज जातोय आणि या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. सामना समाप्त झाला. पेलार संघ आपण पाहिला किती धावेच्या फरकाने बाद